हरे कृष्णा. प्रेम सागर श्रीकृष्ण हा ग्रंथ आपण वाचत आहोत. प्रकरण दुसरं आपलं सुरू आहे. प्रकरणाचं नाव आहे नामोच्चाराची प्रणाली आणि श्रीकृष्णांना जाणणे. सुरुवात करण्याआधी आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही हा ग्रंथ वाचायला सुरू करत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. तर ह्याची दुसरं प्रकरण आहे, त्याचा पहिला भाग आपण वाचून झाला आहे आणि पान नंबर 14 पासून मी वाचते आहे. पहिल्या भागामध्ये प्रभुपादांनी भगवद्गीतेचा 4.7 आणि 4.8 हे श्लोक सांगितले होते. ते 4.8 श्लोकाबद्दल प्रभुपाद आता इथे पुढे सांगतायत, म्हणून तो श्लोक एकदा आपण बोलूया. भगवद्गीता 4.8 भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. भगवंत काय म्हणतात? धर्म संस्थापनार्थाय, धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी पुन्हा पुन्हा भगवंत येतात. त्याच्यातले पहिले शब्द आहेत परित्राणाय साधूनाम. याबद्दल प्रभुपाद आता सांगतायत. सुरुवात करूया वाचायला. उपरोक्त श्लोकामध्ये साधू हा शब्द योजिला आहे. उपरोक्त म्हणजे वर दिलेल्या या श्लोकामध्ये साधू हा शब्द योजिला आहे, म्हणजे सांगितला आहे. परित्राणाय साधूनाम मधील साधू हा शब्द संतांविषयी माहिती देतो. साधू पुरुष हा सहिष्णू, सहिष्णू म्हणजे सहनशील, सर्वांप्रती दयाळू, मित्र, अजात शत्रू आणि पूर्ण शांत असतो. साधूचे काही गुण दिले आहेत, त्यात अजात शत्रू हा साधू आहे, तो कोणालाच आपला शत्रू मानत नाही. आणि तो कसा असतो? पूर्णपणे शांत असतो. त्याचं मन कधीच विचलित होत नाही. असा जो साधू आहे, तो जो भगवंतांच्या भक्तीमध्ये मग्न आहे, त्याचे हे काही गुण सांगितले आहेत. साधू पुरुषाचे 26 गुण शास्त्रांमध्ये सांगितले आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः याविषयी सांगतात. अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुर एव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सह. अत्यंत दुराचारी मनुष्यही जर भक्तीमध्ये नियुक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. भगवद्गीता 9.30. तर भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलंय की एखादा दुराचारी, वाईट कार्य करणारा माणूस आहे, पण त्यांनी जर भक्तीचे स्वीकार केला आहे, भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला सुरुवात केली आहे, नियुक्त झाला आहे, म्हणजे तो भगवंतांच्या सेवेमध्ये आता जोडला गेलेला आहे, तर त्याला साधू म्हटलं पाहिजे. का? कारण त्यांनी आता हा जो भक्तीचा मार्ग निष्ठेने पकडला आहे. प्रभुपाद अतिशय सुरेखरित्या आपल्याला याबद्दल सगळं पुढे समजवत आहेत. वाचूया. भौतिक पातळीवर एकासाठी सदाचार तोच दुसऱ्यासाठी दुराचार आणि एकासाठी दुराचार तोच दुसऱ्यासाठी सदाचार असतो. कसं ते पुढे सांगितलंय. हिंदू तत्वांनुसार दारू पिणे हे दुराचारी कर्म आहे. हिंदू तत्वानुसार काय सांगितलंय? दारू पिणं हे पाप आहे. परंतु पाश्चात्य जगतात तर ही एक प्रथाच आहे. तेव्हा सदाचार हा स्थळ, काळ, वेळ, सामाजिक परिस्थिती इत्यादींवर अवलंबून आहे. म्हणजे सदाचार म्हटलं जातं ते कुठच्या परिस्थितींवर अवलंबून आहे, कशावर अवलंबून आहे?
स्थळ कुठच्या ठिकाणी ते केलं आहे, काळ कोणता आहे, वेळ कोणती आहे, परिस्थिती कोणती आहे त्या समाजाची, ह्याच्यावर हे सगळं सदाचार, दुराचार हे सगळं अवलंबून असतं. इतकं असूनही प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये नीती किंवा सदाचार, दुराचार यांविषयी जाणीव आहे. हे सगळं तर आहेच, पण समाज व्यवस्था आहेत, वेगवेगळ्या ठिकाणच्या समाज व्यवस्था आहेत. त्यांमध्ये नीती म्हणजे काय, सदाचार म्हणजे काय, दुराचार म्हणजे काय याविषयी सांगितलेलं आहे. या श्लोकामध्ये भगवंत संकेत करतात की अगदी दुराचारी मनुष्यही कृष्ण भावनेमध्ये संलग्न असल्यास त्याला साधू म्हणावे. दुराचारी म्हणजे वाईट आचरण करणारा माणूसही जर कृष्ण भावनेमध्ये, भक्तीमध्ये संलग्न झाला आहे, जोडला गेला आहे, तर त्याला साधू म्हणावं. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर कृष्ण भावनेमध्ये संलग्न असलेली व्यक्ती आपल्या पूर्वकर्मांमुळे दुराचारी व्यवहार करीत असल्यास त्याला अधिक महत्त्व दिले जाऊ नये. आता हा जो वाईट आधी कार्य करत होता माणूस, पण त्यांनी आता भक्तीचा स्वीकार केला आहे, भक्ती करतो आहे, तर पण काय पूर्वकर्माच्या प्रभावामुळे जर त्यांनी भक्ती करतानाही काही चुकीचं कार्य केलं तर त्या चुकीच्या कार्याला एवढं महत्त्व देऊ नये, त्याला त्याच्यावरून सारखं हिणवू नये, निंदा करू नये. एकच जाणावं की तो आता त्याने भक्ती स्वीकारली आहे, हळूहळू त्याच्यात सुधारणा होणार आहे. कृष्ण भावनेचा अभ्यास करणारा साधक अनितीच्या कोणत्याही स्तरावर असला तरी तो कालांतराने शुद्ध होऊन साधू होऊ शकतो. भगवान श्रीकृष्णांना शुद्धम आणि अपापविद्धम असं म्हटलं जातं. हे त्यांचे अनेक भगवंतांमध्ये गुण आहेत, त्यातले हे काही गुण आहेत. शुद्धम म्हणजे भगवंत स्वतः शुद्ध आहेत आणि भगवंतांच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती हा शुद्ध होणारा आहे. आणि दुसरं आहे अपापविद्धम, कोणतंही पाप आहे ते भगवंतांना दोष देऊ शकत नाही. उलट भगवंत सगळ्यांना पापातून मुक्त करणारे आहेत, शुद्ध करणारे आहेत, पण पापाचा परिणाम भगवंतांवर होत नाही. तर असा जो कोणी चुकीचं आचरण करणारा माणूस आहे, त्याने ठरवलं मी आता भगवंतांची भक्ती करणार आहे, पण जुन्या सवयीमुळे जर तो काही पुन्हा चुकला जीवनामध्ये, तरीही त्यासाठी त्याला सारखं निंदा करू नये त्याची. कारण की जाणलं पाहिजे की भगवंतांची भक्ती करत राहिला तर तोही कालांतराने, काही काळाने हळूहळू भक्ती करून शुद्ध होईल आणि साधू होऊ शकतो. कृष्ण भावनेत उन्नत होत गेल्याने त्याच्या वाईट सवयी नष्ट होतात आणि तो सदाचारी साधू वृत्तीने जीवन जगू लागतो. जसा तो कृष्ण भावनेमध्ये, भक्तीमध्ये कायम लागून राहील, भगवंतांची भक्ती करत राहील, अधिकृत आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये भक्तांच्या सांगण्यानुसार तो भक्तीतली विविध कार्य करेल. श्रीमद भागवतम, श्रीमद भगवद्गीता हिचं वाचन करेल, तिच्या श्रवणम करेल त्या शास्त्रांचं. तर अशा रीतीने भक्तीत मग्न झाल्यामुळे भगवंतांचं सदैव रोज नियमितपणे नामस्मरण केल्याने हळूहळू त्याच्या वाईट सवयी आहेत त्या नष्ट होतील आणि मग तो सद आचार, चांगलं आचरण करेल आणि साधू वृत्तीने जीवन जगू लागतो. या संदर्भात एका चोराची कथा आहे. एक चोर यात्रेकरून समवेत तीर्थयात्रेला निघाला. रात्र झाल्याने सर्व यात्रेकरू एका धर्मशाळेत थांबले. चोरीचा व्यवसाय असल्याने चोराच्या मनात यात्रेकरूंचे साहित्य चोरावे अशी कल्पना आली. परंतु दुसऱ्या क्षणी त्याने विचार केला, अरे, आपण तर तीर्थयात्रेला निघालो आहोत, चोरी करणं चांगलं नाहीये. निदान सध्या तरी असा व्यवहार मी करू नये.
व्यवसायाने प्रवृत्त झाल्याने त्याचा हात काही गप्प बसेना. व्यवसाय कुठचा होता? चोराचा. चोरी करणं. रात्र झाली का त्याला हात त्याचे काहीतरी उचलण्यासाठी उत्सुक असायचे. तेव्हा त्याने एकाचे साहित्य दुसऱ्या व्यक्तीकडे आणि दुसऱ्याचे तिसरीकडे अशा प्रकारे सर्व साहित्य इकडे तिकडे हलवले. हाताला त्याला चाळा काय होता? हे काहीतरी उचल, ते काहीतरी उचल, चोरी करण्यामुळे. त्याने इथे काय केलं? त्याला चोरी करायची नव्हती, पण त्याच्या हाताने काय केलं? एकाचं साहित्य दुसऱ्याकडे ठेवलं, दुसऱ्याचं उचलून तिसऱ्याकडे ठेवलं, असं कार्य केलं. परंतु चांगल्या भावनेने त्याने चोरी केली नाही. त्याला जाणीव होती की मी चोरी करणार नाही. सकाळी उठल्यावर सर्व यात्रेकरूंची एकच तारांबळ उडाली. कोणी म्हणतं, अरे माझा टॉवेल कुठे आहे? पंचा कुठे आहे? कोणी म्हणतं, अरे माझा सदरा कुठे आहे? असा गोंधळ उडला. शेवटी सर्वांना आपापले साहित्य मिळाले. हा 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 पंचा माझ्याकडे आलाय, हा कोणाचा आहे बघा बरं, असं प्रत्येक जण म्हणायला लागलं प्रत्येक वस्तू बघून. आणि मग अरे हा माझा आहे, हा माझा आहे, असं करत प्रत्येकाला आपापलं साहित्य मिळालं. सगळ्यांना आपापलं साहित्य मिळाल्यानंतर चोर विनवणीच्या स्वरात बोलू लागला. विनवणीच्या स्वरात म्हणजे त्यांनी अगदी हात जोडलं त्यांना आणि अगदी दीनपणे प्रार्थनेच्या स्वरात त्यांनी बोलायला सुरुवात केली. हे सज्जन हो, मी व्यवसायाने चोर आहे. माझ्या नेहमीच्या सवयीमुळे मी तुमच्या साहित्यांची चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी विचार केला की तीर्थयात्रेला निघाल्यामुळे चोरी करणे चांगले नाही. म्हणून साहित्य शोधण्यासाठी तुम्हाला त्रास झाला असेल. कृपया मला क्षमा करा. मला सवय आहे वस्तू उचलायची. मी इथून तिथे वस्तू हलवल्या. तुम्हाला त्रास झाला असेल, कृपा करून मला तुम्ही सगळेजण क्षमा करा. दुराचार्याची ही लक्षणे आहेत. जेव्हा तो कृष्ण भावनेच्या मार्गात येतो तेव्हा वाईट गोष्टी करणे त्याला नको असते. परंतु सवयीमुळे तो अशा प्रकारचा व्यवहार करतो. त्याला आता जाणीव झाली आहे की मला असं वाईट आता वागायचं नाहीये, पण सवय आहे, त्यामुळे तो असं चुकीचं कार्य कधी कधी करतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की दुराचारापासून प्रवृत्त होऊन कृष्ण भावनेमध्ये प्रगती करणाऱ्याच्या हातून जरी पूर्वकर्मांमुळे चूक झाली तरी त्याला साधू म्हणून संबोधले पाहिजे. ह्याची इच्छा काय आहे? मला आता दुराचारापासून परावृत्त व्हायचंय, दूर व्हायचंय, मला आता वाईट कामं करायचीच नाही आहेत. आणि त्याने कृष्ण भावनेमध्ये प्रगती करायला सुरुवात केली आहे, भक्ती करायला सुरुवात केली आहे. पण जी पूर्वीची सवय आहे त्यामुळे जर त्याचं काही चूक झाली त्याच्याकडून, तरीही काय आहे, तो चांगल्या मार्गावर आहे. तो लगेचच त्या चुकीची दुरुस्ती करेल, आपल्या वरिष्ठांकडे माफी मागेल आणि योग्य ते प्रायश्चित्त करून भक्तीत आणखीन जोरदार दृढ होईल. पुन्हा तशा चुका करणार नाही ह्याची स्वतः काळजी घेईल. तर अशा रीतीने हा भक्तीत संलग्न झाला आहे. शुद्ध होण्यासाठी त्याला साधू म्हणून संबोधलं पाहिजे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. पुढील श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात. आता हा आत्ता वाचला आपण जो अपीचेत सुदुराचारो, तो श्लोक होता भगवद्गीतेचा 9.30. आणि ह्याबद्दलच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आणखीन समजून सांगताना 9.31 या श्लोकामध्ये म्हणतात, क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त्या प्रणश्यति. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, तो लवकरच धर्मात्मा म्हणजे सदाचारी होतो. तो म्हणजे कोण? जो आधी वाईट आचरण करणारा आहे, पण त्याला जाणीव झाली आहे आणि सुधारण्यासाठी त्यांनी आता भगवंतांचा आश्रय घेतला आहे. भगवंतांच्या भक्तांच्या मार्गदर्शनाखाली तो भगवंतांची भक्ती करण्याचा प्रयत्न करतो आहे. असा व्यक्ती
तो लवकरच सदाचारी होतो. क्षिप्रम, लवकरच होणार तो, आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. शाश्वत शांती निगच्छती. असा तो भक्तीत लागून राहिला तर काय होणार आहे, तो सदाचारी होणार आणि भगवंतांची भक्ती करून त्याचं मन आहे ते स्थिर होणार आहे. हे कौंतेया, निर्भय हो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इथे म्हणतायत, कौंतेय प्रतिजानेही, घोषणा कर. काय? नमे भक्त्य प्रणश्यती, माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. एखाद्याने कृष्ण भावनेमध्ये संलग्न होण्याचे ठरविल्यास अल्प अवधीतच तो साधू होतो, असे या ठिकाणी भगवंतांनी म्हटले आहे. एखाद्याने फिरणारा विद्युत पंखा बंद केला तरीही तो काही वेळ फिरतच राहतो, मात्र यथाकाळी पंखा फिरायचा थांबतो हेही निश्चित. एकदा का आपण भगवंतांच्या चरण कमलांचा आश्रय घेतला की अगदी त्याच क्षणी आपल्या कर्माची गती खंडित होऊन जाते. वरकरणी आपल्याला कर्मगती चालू असल्यासारखी दिसते, परंतु काही काळातच ती थांबून जाते. तर अशा रीतीने हा जो भक्तीत लागलेला जो मनुष्य आहे, त्यांनी भक्ती करायला सुरुवात केली आहे, म्हणजे जर तो भक्तीत संलग्न राहिला, कंटिन्यू भक्ती करत राहिला, तर त्याचं पूर्णपणे शुद्धीकरण होणार आहे. पाप कर्म करण्याचे विचारही त्याच्या मनात येणार नाहीत आणि मग तो कसा होईल? साधू होईल. तर ह्याच्यासाठी प्रभुपाद एक उदाहरण देत आहेत की एक फॅन आहे, पंखा, तो फिरतोय जोरदार आणि त्याची जेव्हा बटन बंद केलं जातं तर तो तत्क्षणी ब्रेक मारल्यासारखा एकाच जागी थांबेल का? नाही. त्याला एक गती आलेली आहे, त्यामुळे तो काही काळ फिरत राहणार. हळूहळू हळूहळू कमी होऊन तो मग थांबणार. यथाकाळी योग्य वेळ येईल तेव्हा काही क्षणांनी तो फिरायचा फॅन, पंखा थांबतो. तसंच म्हटलं गेलं आहे की हा जो माणूस आहे भक्तीत लागला आहे, पण आधी काही कर्म केली असतील वाईट, त्यामुळे तो काही चुकत असेल, तरीही त्यांनी आता भगवंतांचा आश्रय घेतला आहे, त्यामुळे त्यांनी नवीन पाप कर्म किंवा नवीन कोणतेही सकाम कर्म करण्याचा तो प्रयत्न करत नाहीये. सकाम कर्म म्हणजे काहीतरी फळाची अपेक्षा करणं, पापकर्म म्हणजे वैदिक शास्त्रात सांगितलं त्याच्या विरुद्ध कर्म करणं. तर असा हा माणूस जो शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला लागला आहे, त्याला भक्तांच्याकडून वैदिक शास्त्र ऐकून त्याला जाणीव होते आहे की मी हे कार्य करायचं नाहीये, हे अयोग्य आहे, मी भक्ती करतो आहे तर मला योग्य गोष्टीच करायला हव्यात, अशी त्याला हळूहळू जाणीव होते. आणि त्यामुळे हा जो भक्त आहे, तो हा जो माणूस आहे नवीन भक्ती करायला सुरुवात केला आहे, तो भगवंतांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवतो. सुरुवातीला भक्तीत नाहीये तर तो माणूस त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू काय आहे? मी, माझं सुख, माझ्या कुटुंबियांचं सुख, मला कसं सुख मिळेल ह्याचा विचार आहे. हेच त्याच्या जीवनाचं केंद्र आहे. पण भक्तीत आल्यावर जीवनाचा केंद्र भगवंत होतात. मी अशी कार्य करेन जेणेकरून माझ्या भगवंतांना आनंद मिळेल, संतुष्टी येईल. अशा तऱ्हेने हा भक्त आहे तो आपल्या गुरूंकडून, वरिष्ठ भक्तांकडून मार्गदर्शन घेतो आणि भगवंतांसाठी कार्य करायला लागतो. तर भगवंतांसाठी जेव्हा कार्य केली जातात तेव्हा त्याला अकर्म असं म्हणतात. सकर्म किंवा सकाम कर्म असतं ते आपलं कर्मफळ देणारं असतं. म्हणजे कोणत्याही फळाची, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करून केलेलं कर्म आहे, ते कर्म केल्याने कर्मफळ भोगावं लागतं. कर्मफळ म्हणजे त्याचं फळ आपल्याला मिळतं. सकाम कर्म म्हणजे कोणत्याही गोष्टीची प्राप्ती करण्यासाठी केलेलं कार्य. जसं आपण बघतो वेगवेगळी व्रतवैकल्य केली जातात, कुणी 16 सोमवार करतात वगैरे. तर त्यामागे हेतू काय असतो की माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळावी, मोठा पगार मिळावा,
अशा तऱ्हेने काय आहेत, हे भौतिक लाभ काहीतरी प्राप्त होण्याची इच्छा असते. तर अशी ही जी कर्म आहेत, कार्य आहेत, ती लाभासाठी, काहीतरी लाभाच्या अपेक्षेसाठी केली जातात. त्याला सकाम कर्म, कामनेने केलेलं कार्य असं म्हटलं जातं. आणि अशी जी सकाम कर्म असतात त्याने मनुष्याला कर्मबंधन लागतं असं वैदिक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पण जेव्हा भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून कर्म केली जातात त्याला अकर्म म्हणतात. त्यांनी कोणतंच कर्मबंधन, कर्मफळ भोगावं लागत नाही. म्हणून इथे म्हटलेलं आहे की एकदा का आपण भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला की त्या क्षणी आपल्या कर्माची गती खंडित होऊन जाते. वरकरणी आपल्याला कर्मगती चालू असल्यासारखी दिसते, परंतु काही काळातच ती थांबून जाते. वरकरणी आपल्याला असं वाटेल ही की अरे हा काही चुकीचं कर्म करतोय की काय वगैरे. जसं त्या चोरांनी काहीतरी कर्म केलं, त्यांनी खरी चोरी नाही केली, त्यांनी इकडचं सामान तिथे ठेवलं. तर असं काही त्याच्या पूर्व सवयीने काही होऊ शकेल. पण जसा पंखा काही काळातच थांबणार आहे, तशी ही जी त्याची वाईट कर्म करायची जी वृत्ती आहे ती पण थांबून जाणार आहे. म्हणून म्हटलंय काही काळातच ती थांबून जाते. कृष्ण भावनेचा आश्रय घेतलेल्या मनुष्याने स्वतंत्रपणे सदाचारी बनण्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते. सर्व सदाचार आपोआपच त्याच्या अंगी विकसित होतात. प्रभुपाद खूप महत्वाचं म्हणतात की ज्यांनी कृष्ण भावनेचा आश्रय घेतला आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्णांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू त्यांनी मानला आहे. दुसरं, त्यांनी जाणलं आहे की मी शरीर नाहीये, मी आत्मा आहे. आणि तिसरं, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास, मी जीवात्मा आहे, मी भगवंतांचा अंश आहे आणि भगवंतांची सेवा करणं हेच माझं कायम कर्तव्य आहे. कारण मी भगवंतांचा शाश्वत नित्य सदा दास आहे, सेवक आहे आणि भगवंतांची सेवा करूनच मी संतुष्ट होणार आहे. अशा रीतीने जेव्हा जाणीव झालेली आहे, त्यांनी मार्ग स्वीकारला आहे भक्तिभावनेचा, भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतला आहे, तेव्हा तो जो मनुष्य आहे, जो भक्ती करतो आहे, त्यांनी वेगळा सदाचारी, चांगला सदाचारी जेंटलमन बनण्यासाठी वेगळे कोणते प्रयत्न करण्याची आवश्यकता नाहीये. भक्ती करून आपोआपच त्याचे जे गुण आहेत, सद्गुण त्याच्यामध्ये दिसायला लागतात. श्रीमद भागवतामध्येही याला पुष्टी दिली आहे. श्रीमद भागवतम या ग्रंथामध्येही हेच सांगणारा श्लोक आहे. त्यामध्ये म्हटलंय की कृष्ण भावनाभावित व्यक्तीच्या ठाई सद्गुण आपोआप विकसित होतात. दुसरीकडे एखाद्याने भगवत भावनेविना सर्व सद्गुण मिळवलेले असले तरी ते सर्व निरर्थक आहेत. कारण ज्या गोष्टी करण्यासारख्या नाहीत त्या गोष्टी करण्यास त्याला परावृत्त केले जाणार नाही. मनुष्य कृष्ण भावनेच्या अभावी या जगात काहीतरी वाईट कर्म करणार, यात काहीच शंका नाही. म्हणजे आता हा जो श्लोक आहे श्रीमद भागवत मधला, त्यामध्ये सांगितलंय की जशी मनुष्य भगवान श्रीकृष्णांची एकदम दृढपणे भक्ती करायला लागतो, जसं जसं तो भक्तीत आणखीन प्रगत होत जाईल, तसं काय आहे त्याच्या मध्ये, त्या व्यक्तीमध्ये, त्या भक्तामध्ये चांगले गुण, सद्गुण आपोआपच येत राहतील आणि त्याचा विकास होईल, वाढत जातील ते गुण. हे झालं भक्ताचं. पण एखादा माणूस भक्त नाहीये, जो भगवंतांना मानत नाहीये, भगवंतांचं अस्तित्व त्यांनी नाकारलेलं आहे, पण या जगतामध्ये तो खूप गुणी आहे. कोणी म्हणेल तो दयाळू आहे, कोणी म्हणेल तो परोपकारी आहे, कोणी म्हणेल तो खूप चांगला माणूस आहे, कधी कोणाला त्रास देत नाही, असे सगळे त्यांनी गुण मिळवलेत. पण त्याच्यामध्ये भगवत भावना नाहीये, त्यांनी भगवंतांना नाकारलेलं आहे. असा जो मनुष्य आहे तो जरी लोकांच्या म्हणण्यानुसार गुणी आहे, तरीही जसं म्हटलं जातं आपण सगळे जीव भौतिक जगतात आलो आहोत
आपल्याला या भौतिक जगतातून बाहेर पडायचं आहे आणि आपण ज्या घरी आधी राहत होतो, गोलोक वृंदावन धाम, भगवंत जिथे राहतात तिथेच आपण राहत होतो, तर तिथे आपल्याला पुन्हा परत जायचं आहे. तर पुन्हा परत जाण्यासाठी आपल्याला एकच मार्ग आहे, भगवंतांची भक्ती करणं. तर अशी जी भगवंतांची भक्ती केल्यानेच आपण जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून मोकळे होऊ आणि भगवत धामात, गोलोक धामामध्ये जाऊन भगवंतांच्या सेवेत रुजू होऊ, एवढं आपल्याला कळलं. पण हा जो भक्ती न करणारा, भगवंतांना न मानणारा माणूस आहे, कितीही सद्गुणी असला तरीही काय आहे, हा जन्म त्याचा संपल्यानंतर म्हणजेच त्याचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा त्याला जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून पडावं लागणार. कितीही तो चांगला आहे माणूस, पण त्यांनी भगवंतांचा आश्रय घेतला नाहीये तर काहीतरी तो कार्य चुकीचं करणारच, यात शंकाच नाही. आणि शेवटी तो काय करणार आहे, ही सगळी कर्म करणार आहे. अगदी दुसऱ्यांसाठीही जरी केली तरी कर्म हे कर्मफळ देतच, हा कर्माचा नियम आहे, प्रकृतीचे नियम आहेत. भौतिक जगतात राहतो आपण, तर ते नियम आपल्याला पाळावेच लागतात. तर त्या नियमानुसार हा जो सामान्य माणूस आहे, जो भगवंतांना नाकारतो आहे आणि कर्म करत आहे, तर त्याला कर्मफळ भोगावंच लागणार आहे आणि जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातून तो काही बाहेर पडू शकणार नाही. आणि आपण सगळे जीवात्मे आहोत आणि आपल्याला तर इथून बाहेर पडायचं आहे. त्यामुळे ह्यातनं आपण लक्षात काय घ्यायचं, की जर बाहेर पडायचं आहे या जगतातनं, तर भगवंतांचा आश्रय घेणं हेच योग्य आहे. पुढे वाचूया. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुन. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतायत, हा श्लोक आहे 4.9, 4था अध्याय 9वा श्लोक. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, की जो माझ्या जन्माचं आणि कर्माचं दिव्य स्वरूप जाणतो, तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. तर भगवंतांचं शाश्वत धाम म्हणजे गोलोक वृंदावन धाम, इतकं कळलं. जन्म कर्म च मे दिव्यम. भगवंत काय म्हणतात, जन्म कर्म च म्हणजे आणि, जन्म आणि कर्म हे माझे कसे आहेत, सामान्य लोकांसारखे नाही आहेत. मी भगवंत आहे आणि माझी कर्म कशी आहेत, दिव्य आहेत. आणि हे एवं यो वेत्ती तत्वतः, हे जो कोणी तत्वतः म्हणजे नीटपणे जाणतो, पूर्णपणे जाणतो. त्यक्त्वा देहम, तो व्यक्ती, त्यक्त्वा देहम, तो जो हे शरीर आहे ते जेव्हा सोडतो, शरीराचा त्याग करतो, पुनर्जन्म नैती, त्याला पुन्हा जन्म इथे भौतिक जगतात घ्यावा लागणार नाही. मग कुठे जाईल तो आत्मा? भगवंत पुढे म्हणतात, माम एती सो अर्जुना, तो माझ्या धामाला प्राप्त होईल, म्हणजे माझ्याकडे तो येईल. असे तऱ्हेने भगवान श्रीकृष्ण कोणत्या उद्देशाने अवतार धारण करतात ते या श्लोकामध्ये सांगितले आहे. तर भगवंत कोणत्या उद्देशाने या जगतात येतात, अवतरित होतात? भगवंत आपल्या गोलोक धामात आहेत. ते जेव्हा या भौतिक जगतात येतात तेव्हा ते वरून खाली येतात, त्याला अवतरण म्हणतात, म्हणून त्यावरून अवतार हा शब्द आलेला आहे. तर भगवंत जेव्हा केव्हा अवतार घेतात, अवतरित होतात या जगतामध्ये, तेव्हा काहीतरी हेतू असतो, उद्देश असतो. भगवंत जेव्हा अवतरित होतात तेव्हा काहीतरी कार्य हे होतेच. इतके असूनही भगवंत अवतरित होतात हे अमान्य करणारे काही तत्वज्ञानी म्हणतात. इतकं सगळं भगवंतांनी भगवद्गीतेत सांगून ठेवलं आहे, की मी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा धर्माला ग्लानी येते, मी धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी
येतो, अनेक अनेक ह्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पण अनेक लोक आहेत जे भगवंतांना मानत नाहीत. ते म्हणतात या क्षुद्र गलिच्छ जगतात भगवंत का बरे येतील. हे जे तत्वज्ञानी आहेत, तत्वज्ञानी म्हणजे काय, जे फिलॉसॉफी तत्वज्ञानाचा अभ्यास करतात, पण ते भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना साकार रूपात मानत नाहीत. ते म्हणतात हे जे परमसत्य, भगवंतांना परमसत्य पण म्हटलं जातं, तर परमसत्य म्हणजे निराकार आहे, एक नुसता प्रकाश आहे, ज्योती आहे, शक्ती आहे, एनर्जी आहे. त्यामुळे ते म्हणतात की असं कसं होईल की ते भगवंत आहेत ते इथे अवतरित होतील. ह्याच्यावर त्यांचा विश्वासच नाही. भगवंतांच्या एकतर त्यांना भगवंतांच्या साकार रूपावरही विश्वास नाही, आणि असे भगवंत अवतरित होतात आणि कार्य करतात ह्याच्यावरही त्यांचा विश्वास नाही. ते म्हणतात हे जग तर अगदी गलिच्छ आहे, तर कशाला येतील ते. परंतु भगवद्गीतेमध्ये याच्या नेमके उलट सांगितले आहे. भगवद्गीतेत आताच आपण श्लोक गेल्या वेळच्या भागात पाहिले होते. भगवंत काय म्हणतात, मी जर 4.8 श्लोक आहे तर त्यात भगवंत म्हणतात संभवामी युगे युगे, धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. तर असे म्हणतात की भगवंत प्रकट होत आहेत, स्वतः म्हणतात, पण हे तत्वज्ञानी लोक आहेत त्यांचा ह्याच्यावर विश्वास नाहीये. भगवद्गीता हे एक प्रमाणित शास्त्र असल्याचे आपण सतत स्मरावे आणि भगवद्गीतेच्या शिकवणींचा स्वीकार करावा. खूप महत्वाचं वाक्य. एक तर आपण जाणलं पाहिजे ही भगवद्गीता आहे ते प्रमाणित शास्त्र आहे. प्रमाणित म्हणजे काय, अधिकृत. इंग्रजी त्याला ऑथेंटिक म्हणतात. तर हे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं ज्ञान आहे, एवढं आपण जाणलं पाहिजे. आणि भगवद्गीतेच्या ज्या शिकवणी आहेत त्यांचा स्वीकार केला पाहिजे. ह्यात भगवद्गीता वाचताना, भगवद्गीता निवडताना आपण जाणलं पाहिजे आपण कोणाची भगवद्गीता वाचत आहोत. जी भगवद्गीता भगवंतांच्या भक्तांनी लिहिली आहे तीच आपण वाचू शकतो, कारण भक्तच भगवंतांचं मन जाणू शकतो. तर अधिकृत गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त झालेलं हे जे भगवंतांचं ज्ञान आहे, भगवंतांनी दिलेलं ज्ञान अर्जुनाला, ज्याला भगवद्गीता म्हटलं जातं, ते श्रील प्रभुपादांनी लिहिली आहे. ती भगवद्गीता कशी आहे, यथारूप. हिंदीत तिला म्हणतात यथारूप, इंग्रजीत म्हणतात भगवद्गीता ॲज इट इज, मराठीत म्हणतात भगवद्गीता जशी आहे तशी. जसं भगवंतांनी सांगितलंय तसंच या भगवद्गीतेत प्रभुपादांनी आपल्याला समजावून सांगितलंय. तुम्ही जर बाजारात बघाल तर अनेक लोकांनी भगवद्गीता छापलेली आहे. भगवद्गीता या ग्रंथावर अनेक विविध लोकांनी लिहिलेले ग्रंथ तुम्हाला सापडतील. पण ते ग्रंथ लिहिणारे अनेक लोक आहेत, ते स्वतःही त्यांनी कधी भगवंतांची भक्ती केली नाही, ते कधी भक्त झाले नाहीत, आणि ते वाचून, त्या भगवद्गीता वाचूनही कोणी भक्त झाला नाही. तर अशा तऱ्हेने का असं झालं आहे, कारण त्या लोकांनी ज्यांनी भगवद्गीतेचं नाव वापरलं आणि स्वतःची मतं त्यात नोंदवली आहेत. खरं भगवद्गीता लिहिणं म्हणजे भगवद्गीतेवर आपली टिप्पणी, तात्पर्य लिहिणं म्हणजे काय आहे, भगवंतांना काय सांगायचं आहे ते सोप्या रीत्यात स्पष्ट करून सांगणं. पण अनेक लोकांनी हे जे भगवद्गीता ग्रंथ लिहिले आहेत त्याच्या मागे त्यांचा हेतू काय आहे, आपले विचार त्या भगवद्गीतेत मांडणे. पण आपण भगवद्गीता कशासाठी वाचतो, भगवंतांनी काय सांगितलंय हे जाणून घेण्यासाठी. आणि श्रील प्रभुपादांनी आपल्याला भगवद्गीतेत भगवंतांना काय सांगायचं आहे ते भगवद्गीता ॲज इट इज, यथारूप किंवा जशी आहे तशी यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही पण जेव्हा भगवद्गीता वाचाल तेव्हा श्रील प्रभुपादांनी लिहिलेली वाचली तर भगवान श्रीकृष्ण काय सांगतायत हे आपल्याला स्पष्टपणे कळेल, कारण त्यामध्ये श्रील प्रभुपादांनी आपली मतं घातलेली नाहीयेत. म्हणून इथे म्हटलंय की ही जी भगवद्गीता आहे
ती कशी आहे? अधिकृत आहे, ज्यामध्ये भगवंत काय सांगतायत ते आपण जाणून घेतो. आणि दुसरं वाक्य काय आहे इथे? भगवद्गीतेच्या शिकवणींचा स्वीकार करावा. भगवद्गीतेत जी शिकवण दिली आहे, जे ज्ञान दिलेलं आहे, जे मार्गदर्शन दिलेलं आहे, ते पूर्णपणे स्वीकारावं. असं नाहीये की हे मला छान वाटतंय, हे मी घेईन, अरे रे ते कठीण वाटतंय, ते मी नाकारेन. तर असं न करता आपण भगवद्गीतेत जो भगवंतांनी उपदेश दिला आहे तो स्वीकारायला हवा. नाहीतर भगवद्गीता वाचण्याचा काहीच उपयोग नाही. एखादा म्हणतोय हो हो मी रोज 2-2 श्लोक वाचतो आहे, पण जीवनात भगवंतांनी काय सांगितलं आहे ते उतरवत नाहीये, तर मग भगवद्गीता वाचण्याचा काही उपयोग होणार आहे का? नाही. तो भगवद्गीता वाचेल, पण पाहिजे मनाला वाटेल तेच कर्म करत राहील, तर ते उपयोग नाही त्याचा. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतायत की ते स्वतः एक आंदोलन घेऊन अवतरित होतात, आणि आंदोलन म्हणजे काही कार्य हे असणारच. भगवंत म्हणतात ना, आपण जे हे श्लोक बघितले भगवद्गीतेचे, यदा यदा ही धर्मस्य आणि परित्राणाय साधूनाम, 4.7 आणि 4.8, तर भगवंत काहीतरी मोठं कार्य करण्यासाठी अवतरित होतात. उदाहरणार्थ भगवंत कार्यरत असल्याचे आपण पाहू शकतो. काय कार्य केलं होतं त्यासाठी एक उदाहरण प्रभुपाद सुंदर देत आहेत इथे. भगवंत अर्जुनाचे सारथी झाले. कुरुक्षेत्रावरील रणभूमीत भगवंतांनी कित्येक कार्य केली. जसे युद्ध चालू होते तेव्हा काही व्यक्ती किंवा राष्ट्रे दुसऱ्याची बाजू घेतात आणि पक्षपातीपणा दाखवितात. तर एखादं कोणतंही युद्ध आहे तर त्यामध्ये काय असतं? 2 पार्टी असतात, 2 पक्ष असतात. वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळे देश आहेत, ते आपल्याला हवा त्या पक्षाची बाजू घेतात आणि लढतात. तर अशा रीतीने ते पक्षपात करतात, म्हणजे जे चॉईस निवड करतात, मी ह्याच्याकडे नाही जाणार, मी या पक्षाकडे जाईन, अशा रीतीने ते कार्य करतात. त्याचप्रमाणे रणभूमीवर भगवंतांनीही अर्जुनाच्या बाजूने लढताना पक्षपातीपणा दाखविला. वास्तविकपणे भगवंत पक्षपाती नाहीत, परंतु बाह्यकारी दृष्टीने पाहता भगवंत पक्षपाती वाटतात. मात्र आपण हा पक्षपातीपणा सामान्य समजू नये. तर थोडक्यात आपण हे जे भगवंतानी अर्जुनाची बाजू घेतली होती ती कथा 1 मिनिटात आपण जाणू शकतो. की आता जे युद्ध होणार आहे, कुठचं? कुरुक्षेत्र ठिकाणी युद्ध होणार आहे. तर त्यासाठी भगवान श्रीकृष्णांकडे मदत मागायला दुर्योधन आला होता, त्याच्या पाठोपाठ अर्जुनही आला. भगवंतांनी त्यांना सांगितलं, एक तर निशस्त्र मी तुम्हाला निवडावा लागेल, आणि दुसऱ्या बाजूला आहे माझी सगळी नारायणी सेना, माझी मोठी सेना आहे, 1 अक्षोणी सेना, ती या दोघांमधलं तुम्ही काहीही निवडा. मी जो निशस्त्र आहे त्यासाठी एक वाक्य मराठीत म्हटलं जातं, एक ओवी सारखी आहे. त्यात भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. म्हणजे ह्यामध्ये म्हटलंय न धरी, मी धरणार नाही, शस्त्र कोणतंही धरणार नाही. करी म्हणजे संस्कृत शब्द आहे, कर म्हणजे हात, मी हातात कोणतंही शस्त्र धरणार नाही, पण मी युद्धात उपस्थित असेन आणि 4 युक्तीच्या गोष्टी सांगेन, उपदेश देईन. तर त्यावेळी अर्जुनाला भगवंत पहिलं सांगतात की तुला मी आधी पाहिलं होतं तर तू निवड. तर अर्जुन भगवान श्रीकृष्णांची निवड करतो आणि दुर्योधन नारायणी सेना घेतो आणि अतिशय आनंदाने निघून जातो. तर कोणी म्हणेल, अरे हे भगवंतांनी अर्जुनाचे ते सारथी झाले, पक्षपाती झाले, पक्षपात करतायत. पण असं भगवंत पक्षपाती वाटतायत, पण भगवंतांचं हे जे कार्य करणं आहे ते सामान्य नाही आहे. भगवंत
जेव्हा केव्हा या जगतात येतात आणि जी काही प्रत्येक कार्य करतायत त्याच्या मागे कोणता तरी दिव्य हेतू असतो. हा जो अर्जुन आहे तो धर्माच्या बाजूनी आहे आणि हा जो दुर्योधन आहे तो अधर्माच्या बाजूनी आहे. आणि अर्जुनाने भगवंतांची साथ कधीच सोडली नाही आणि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाची साथ पण कधीच सोडलेली नाहीये. त्यामुळे हा जो भक्त आहे तो कायम भगवंतांचाच आश्रय घेतो आणि दुर्योधनासारखा जो अभक्त माणूस आहे त्याला भगवंतांची काही देणं घेणं नसतं. त्याला फक्त भगवंतांकडून प्राप्त होणाऱ्या ज्या सुविधा असतात त्याच हव्या असतात. पुढे आपण वाचूया. या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतात की त्यांचा या जगातील अवतार हा दिव्य असतो. जन्म कर्म चमे दिव्यम. त्यांच्या क्रिया कधीच सामान्य नसतात. जन्म आणि कर्म दोन्हीही दिव्य आहेत. दिव्य, सामान्य नाही आहेत, दिव्य आहेत. आजही भारतात लोक श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. श्रीकृष्णांनी स्वतःच्या जन्माच्या संदर्भात जन्म हा शब्द या श्लोकात योजिला आहे. जेथे जन्म असतो तेथे क्रिया असतातच. तर जिथे जन्म झाला आहे तर जन्म आहे तर काही कार्य असणारच. भगवंतांचा जन्म आणि कर्म दिव्य असते. याचाच अर्थ भगवंत कधीच सामान्य नसतात. एखादा विचारील की भगवंतांचं कर्म दिव्य कसं असतं? त्यांनी जन्म घेतला, ते अर्जुनासह युद्धात भाग घेतात, त्यांचे वसुदेव आणि देवकी हे माता पिता आहेत, त्यांना कुटुंब आहे, यामध्ये दिव्यते काय आहे? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, एवम यो वेत्ती तत्वतः. भगवंतांचा जन्म आणि कर्म हे तत्वतः जाणले पाहिजे. तत्वतः जाणले पाहिजे म्हणजे व्यवस्थितरित्या जाणले पाहिजे. आपण आपल्या छोट्याशा बुद्धीने हे सगळं भगवंतांचं दिव्य जन्म आणि कर्म जाणू शकतो का? नाही. मग ते जाणण्यासाठी आपण अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील आचार्यांचा आश्रय घेतला पाहिजे. असे हे जे आचार्य आहेत ते आपल्याला अधिकृत हे जे श्रीमद भगवद्गीता आहे, श्रीमद भागवतम आहेत, हे सगळे वैदिक ग्रंथ आहेत. त्यातनं आपल्याला ज्ञान देतात आणि भगवंतांची महानता आपल्याला समजावून सांगतात. भगवंतांचे जी कार्य आहेत ती कशी दिव्य आहेत. भगवंतांचं अवतरित होणं हे सगळ्यांच्या कल्याणासाठी आहे. हे सगळं त्यातनं आपल्याला शिकवलं जातं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की एवम यो वेत्ती तत्वतः. तर अशा रीतीने जेव्हा आपण वरिष्ठ वैष्णवांकडून भक्तांकडून भगवंतांविषयी तत्वतः नीटपणे जाणतो तेव्हा काय होतं? त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती माम एती सो अर्जुना. देहत्याग केल्यानंतर आपण पुन्हा भौतिक शरीरात येणार नाही. या जगतात पुन्हा जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात पडावं लागणार नाही. भगवत धामात आपण परत जाऊ. याचाच अर्थ आपण मुक्त होऊ. तर हे जे तत्वतः जाणलेला माणूस आहे तो भगवंतांचा आश्रय घेणार, भगवंतांची सुंदररित्या भक्ती करणार, भक्ती पूर्ण करून भगवत धामात परत जाणार. परत भगवत धामात जाऊन आपण आपली मूळ सच्चित आनंदमयी स्वरूप स्थिती प्राप्त करू. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण भगवंतांचे जन्म आणि कर्म दिव्य असल्याचे जाणतो. या जगतातलं आपलं कार्य संपलं, भक्ती पूर्ण झाली की आपण जेव्हा भगवत धामात जाऊ तर आपण तर आहोत जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्यदास. आपण भगवंतांचे अंश आहोत, जीवात्मा आहोत आणि नित्यदास आहोत. इथे या भौतिक जगतात आपल्याला हे भौतिक शरीर धारण करायला लागतं. पण जेव्हा आपल्या भगवत धामात आपण भगवंतांच्या धामात परत जाणार आहोत तेव्हा आपल्याला तिथे दिव्य शरीर मिळतं. ते कसं असतं दिव्य शरीर? सत म्हणजे कायम राहणारं आहे, टिकणारं आहे,
निश्चित ज्ञानमय आहे आणि आनंदमय आहे, असं आपल्याला दिव्य स्वरूप रूप मिळणार आहे. हे कधी शक्य होईल? प्रभुपाद समजावून सांगतायत, जेव्हा आपण भगवंतांचं जन्म आणि कर्म हे दिव्य असल्याचे जाणून घेऊ भक्तांकडून आणि सुरेखरित्या भगवंतांना शरणागत होऊन सुंदर भक्तिमय सेवा करून भगवंतांचा आश्रय घेऊन भगवंतांची भक्ती पूर्ण करून आपण भगवत धामात जाऊ शकतो. तर आपण विराम देऊया. श्रील प्रभुपाद की जय. हरि बोल.